लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज काकडीची कोशिंबीर बनवणार आहे। इथं मी एक काकडी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, त्याची साल काढत आहे, बघू शकताय। तुम्हाला साल जर काढायचं नसेल तर राहू दे, तर काढणार असेल तर काढून पण घेऊ शकता। तर इथं त्याला लागणारं साहित्य बघा, एक काकडी खिसलेली, शेंगदाण्याचं कूट, साखर, कांदा, टमाटर, चवीपुरतं मीठ, एक वाटी दही, साखर का आधी बघितलेलं आहे। तर सर्वात आधी काकडी व्यवस्थित खिसून घ्यायचं आहे आपल्याला, बारीक। थोडंसं मोठसर पाहिजे असेल तर थोडं मोठ्या खिसणीनं तुम्ही खिसू शकता। बघा इथे किती छान खिस पडत आहे त्याचा। तर पूर्ण काकडी खिसून झाल्यानंतर आपण सगळं मिश्रण ह्याच्यामध्ये मिक्स करणार। तिखटसाठी एक मी मिरची घेतलेली आहे हिरवी, तुम्ही अर्धी घालू शकता। तर तिखट नको असेल तर घालू नका हिरवी मिरची। मी अर्ध्याला थोडंसं जास्त इथं घातलेले आहे। चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण 2 ते 3 चमचाभर साखर घालून घ्यायचं। त्याच्यानंतर शेंगदाणे भाजून घेऊन त्याचा कूट करायचा। 4 ते 5 चमचाभर मी कूट घालून घेतलेला आहे। बारीक चिरलेला कांदा, टमाटर, थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालू शकताय। 1 वाटीभर दही मिश्रण मिक्स करायचं। इथे मी अर्धी वाटीभर घेतले, काकडी छोटी होती म्हणून। दही तुम्ही कमी जास्त करू शकताय, आवडत असेल तर वाढवू शकताय, नाही तर मग कमी सुद्धा करू शकताय। अगदी थंडगार मस्त कोशिंबीर आपली तयार होत आहे, बघू शकताय। कच्ची काकडी, कांदा, टमाटर असल्यामुळे खूप छान टेस्ट वाटते। जेवणासोबत सुद्धा खाऊ शकताय, हाय असं सुद्धा तुम्ही जेवण पचण्यासाठी सुद्धा खाऊ शकताय। शरीराला अगदी एकदम छान आहे असं। रोजच तुम्ही करून खाऊ शकताय, उन्हाळ्यामध्ये तर तुम्ही रोजच खावा। बघा पटकन अगदी बनली आणि इतकी चवदार, मस्तच अगदी। एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने तुम्ही कोशिंबीर। याच्यामध्ये तुम्ही डाळिंब जरी असली तर डाळिंब एखादं सोलून आपलं त्याचं डाळिंबच्या बिया सुद्धा घातल्यामुळे खूप छान लागतात। ॲपल असलं तर त्याची छोटी छोटी पीस करून सुद्धा तुम्ही घालू शकता याच्यामध्ये। किती मस्त तयार झालेली आहे बघा। लाईक करा जावा, इतरांनाही शेअर करा व्हिडिओ। असंच काही नवीन व्हिडिओ मी घेऊन येईन। चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा। तर चला, धन्यवाद।